आज ना आमचा गणिताचा दीक्षित सरांचा तास आहे. ते बोलायला लागले ना की इतकं हसायला येतं. त्यांचा आवाज ना अगं एकदम मुलीसारखाच येतो. आम्ही सगळ्या एवढं हसत असतो माहितीये का. आई आई माझी गणिताची वही पाहिलीस का ग? अगं मी काल इथेच अभ्यास करत बसले होते ना. शी बाबा कुठे गेली? आहे आहे सापडली. बरं चल मी निघते आता, मला खूप उशीर झाला. हा वेळेत घरी परत ये. हो ग आई. मुलीची जाते काही झालं तर? अगं काय होणार आहे मला? म्हणून सांगते. आणि हे बघ, तुझी धिटाई सगळीकडेच कामाला नाही यायची, म्हणून वेळेत घरी परत ये. हो ग बाई. हं. बरं चल निघते आता. बर. आई पण ना सतत काळजी करत असते. नाही नाही सोड सोड मला सोड. कोण आहेस तू? नको आई गो आई नको नाही सोड आई गो आता मी हे सगळं आईला कसं सांगू? कसं सांगू मी तिला? बाबा इथे नसतात. मी आणि आई आम्ही दोघीच. कसं सांगू तिला? पोलीस? नाही नाही पण मी एकटीच पोलिसांकडे गेले तर माझ्यावर विश्वास कोण ठेवणार? नाही मला आईला हे सगळं सांगायलाच हवं. तिला सांगायलाच हवं. आई आई ग आई आई त्याने मला नाही माहित. मी काय नाही केलं. माझा एकूण अवतार पाहून आई समजून गेली काय ते. मुलीची जाते काही झालं तर असं ती जे म्हणत होती तेच माझ्या बाबतीत. आई आई
चल आपण पोलिसात जाऊया, आपण तक्रार करूया. नको का? आई पोलिसात जायला, तक्रार करायला तयार नव्हती. उगाच या गोष्टीची वाच्यता नको. शेवटी जिच्यावर आघात झालाय तिलाच कलंक लागतो, तिलाच दोषी ठरवतात सगळे. पण मी हट्टच धरला. तेव्हा म्हणाली, बरं आधी हात तोंड धू, कपडे बदल. ह्या अशा अवतारात नाही, मी अशीच येणार आहे, अशीच येणार आहे मी. आईने माझ्या गालावरून हात फिरवला. किती सुजलाय ग गाल. मी आईच्या कुशीत चिरले आणि खूप खूप रडले. शेवटी हतबल झालेली माझी आई माझ्याबरोबर पोलीस स्टेशनला यायला तयार झाली. तीन तास झाले असतील मी आणि आई इथे बसलो आहोत. 2 ते 5 या वेळात पोलीस अधिकारी जागेवर नव्हते. नंतर वेगवेगळे इन्स्पेक्टर येऊन मला न्याहाळून गेले, पण तक्रार कोणीच लिहून घेईना. ते आपापसात बोलत असताना माझ्या कानावर आलं, हे काही खरं नाही हो, पोरगी मोठी आहे, 12च्या आतली केस असेल तर काही तथ्य असतं. या मोठ्या पोरींच्या भानगडीच फार. मी 12 वर्षाच्या आत नाही म्हणून मला सहानुभूती नाही. मी पण तसलीच आहे असा त्यांचा समज. एक जण दुसऱ्याला म्हणाला, अहो ही केस कोण घेणार, तो पॉस्को का काय तो कायदा आहे ना, तो त्या राठोडलाच माहित होता. आता तिची बदली झाली ना दुसऱ्या पोलीस स्टेशनला, आता यांना हॉस्पिटलात पाठवावं लागलं तर आपण रखडणार तिथे. दुसरा म्हणला, हॉस्पिटल कशाला, बलात्कार थोडीच आहे, बलात्कार झाला असेल तरच तपासणी करावी लागेल. एकदा विचारा तर तिला काय झालंय, जा जा विचारा. माझ्या आजूबाजूला अनेक गुन्हेगार तक्रारदार बसले होते. मला त्यांच्यातच बसवलं होतं कितीतरी वेळ, आणि तिथेच येऊन पोलीस विचारायला लागले, हा बोला काय झालंय, नीट सांगा.
मी गप्पच होते. शेवटी आईच त्यांना म्हणाली, अहो असं सगळ्यांसमोर काय विचारता पोरीला, थोडं बाजूला तरी घेऊन चला. तुम्हाला काही मन बिन आहे की नाही? एकतर इथे कोणी पोलीस बाई नाही. पोरीच्या मनावर एवढा मानसिक आघात झालाय, थोडं तरी समजून घ्या हो साहेब. मग त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला. असं म्हणता, बर या इकडं, असं म्हणून त्यांनी आम्हाला एका छोट्या खोलीत नेलं. माझी तक्रार लिहून घेत असताना त्या इन्स्पेक्टरना 3 वेळा फोन आला. हा साहेब, हा. अहो तुम्ही काही काळजी करू नका हो. नाही नाही नाही, तसं काही होणार नाही. अहो मी आहे ना, मी बघतो काय ते. हा अहो आता तर मोठ्या साहेबांचा पण फोन आलता. तुम्ही काही टेन्शनच घेऊ नका हो. हा चालतंय, चला ठेवतो. हा तर तू शाळेत जात होतीस, पुढं माझा कोणीतरी पाठलाग करतं असं मला वाटलं, म्हणून मी पळत सुटले, जीव घेऊन पळत सुटले. आणि मग तू पडलीस. नाही नाही, मी पडले नाही, मला पाडलं. हा म्हणजे तेच ते, धक्का लागला आणि तू पडलीस, बरोबर? अहो नाही, मी पडले नाही, त्याने मला पाडलं. पोलीस सतत माझे शब्द बदलत होते, पण मी माझ्या शब्दांवर ठाम होते. बर, पाडलं, पाडलं. पुढं पुढे मी जे काही घडलं ते मोठ्या कष्टाने पोलिसांना सांगितलं. पोलीस मध्ये मध्ये प्रश्न विचारतच होते. तू थांबवलं का नाही त्याला? हा, ओरडली का नाहीस? आणि ही वेळ होती का त्याच्याबरोबर जायची? काय ग, शाळेत चालली होतीस ना? अहो नाही, मी मला नाही माहित तो. आई, माझ्या आईचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता. ती सतत मला पाठिंबा देत होती. मी पोलिसांच्या प्रश्नांना खरी खरी उत्तरं देत होते. शेवटी रात्री 11च्या सुमारास पोलिसांनी आमची तक्रार तयार केली आणि म्हणाले, मी काय म्हणतो, आता तुम्ही घरी जावा. हा, उद्या सकाळी या. उद्या महिला कॉन्स्टेबल तुम्हाला हॉस्पिटलात घेऊन जाईल. तुमच्यावर काही बलात्कार तर झालेला नाही, अंगावर तशा काही जखमा पण नाही. तेव्हा तुमची तपासणी करायची की नाही ते डॉक्टरच ठरवतील. हा, तुमच्या दवाखान्याचं पण बघतील त्या. हा, चला निघा आता. अहो उशीर किती झालाय बघा. चला चला, निघा निघा. मी आणि आई विषण्ण अवस्थेत तिथून घरी परतलो. मी झालेल्या गोष्टीचा सतत तिरस्कार करत होते, अगतिकतेची कीव करत होते. रडू आवरत नव्हतं. अचानक मला आठवण झाली. माझी मैत्रीण वर्षा, तिची आई एका सामाजिक संस्थेत काम करते आणि ती वकीलही आहे. मी आईला म्हटलं,
आई, तू तू वर्षाच्या आईशी बोलतेस का ग? जे काही झालंय ते त्यांना सांग. आपण त्यांची मदत घेऊ. आई वर्षाच्या आईशी बोलली. त्यांनी आईला धीर दिला. म्हणाल्या, तुम्ही काहीही काळजी करू नका, मी तुम्हाला सगळी मदत करेन. वास्तविक FIR नंतर पोलिसांनी बालकल्याण समितीला कळवायला हवं होतं. ठीक आहे, मी समितीकडे परवानगी मागेन तुमच्यासाठी सपोर्ट पर्सन म्हणून काम करण्याची. तशी कायद्यात व्यवस्था आहे. तुम्ही माझ्याबरोबर समितीकडे चला आणि तुमची हरकत नसल्याचं सांगा. बर. दुसऱ्या दिवशी महिला पोलीस कॉन्स्टेबल आम्हाला भेटल्या. त्यांनी अत्यंत आस्थेनं माझी चौकशी केली. म्हणाल्या, पोरी, तू अजिबात घाबरू नको बर का. तू मला माझ्या मुलीसारखीच आहेस. मी तुझ्या बरोबर सगळीकडे येईन. हा, बर. मग आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो. बराच वेळ डॉक्टरांची वाट पाहत बसलो होतो. मग डॉक्टर आल्या. त्या मला प्रश्न विचारायला सुरुवात करणार इतक्यात वर्षाची आई सुद्धा तिथे आली. मावशी. डॉक्टर माझ्याकडे पाहत म्हणाल्या, हा बोला, काय झालंय? जरा पटपट बोला, आणखीन बऱ्याच केसेस आहेत. पोलिसांनी माझ्या तक्रारीचे कागद डॉक्टरांना दिले. मी म्हटलं, डॉक्टर, मी यात काय काय झालंय ते पोलिसांना सगळं सांगितलंय. ते राहू दे, तुम्हाला काय झालंय ते पहिल्यापासून पुन्हा एकदा नीट सांग. बर. मी शाळेत जात होते. रस्त्यावर आजूबाजूला कोणीच नव्हतं. मला असं वाटलं की कोणीतरी माझा पाठलाग करतंय, म्हणून मी पळत सुटले. तर त्याने मला धरलं, खाली पाडलं, माझ्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मी प्रतिकार करत होते तर त्याने माझं तोंड दाबून धरलं आणि इतक्यात एका गाडीचा हॉर्न वाजला आणि चाहूल लागताच तो पळून गेला. मला मदत करायला तिथे कोणीच नव्हतं. शेवटी सगळी शक्ती एकवटून मी उभी राहिले आणि माझं वाक्य पूर्ण होण्याआधीच डॉक्टर माझ्या अंगावर एकदम ओरडल्या. खोटं बोलतेस तू. तो तुझा मित्रच असणार. तुझे त्याच्याबरोबर आधीपासून संबंध असणार आणि नंतर तुमच्यात काहीतरी वितुष्ट निर्माण झालं म्हणून आता तू तक्रार घेऊन आलीयस, हो ना? हो. नाही, मी त्यांचं हे बोलणं ऐकून मला रडूच आलं. मी खूप घाबरले. वर्षाच्या आईने मला शांत केलं आणि त्या डॉक्टरांना म्हणाल्या, हे पहा डॉक्टर, तुम्ही अत्याचारग्रस्त मुलीबरोबर अशा तऱ्हेने बोलू शकत नाही. आणि गुन्हेगार ओळखीचा असला म्हणून काय झालं? गुन्हा हा गुन्हा आहे. तुमचं काम आहे तपासणी करणं, शारीरिक आणि मानसिकही. योग्य तो पुरावा गोळा करणं हे आहे. ती खरं बोलतीये का खोटं बोलतीये ते कोर्ट ठरवेल ना. तुम्ही कशाला त्या फंदात पडताय? तिच्या गालावरची ही सूज पाहिली, त्यावरून तरी तिच्यावर अत्याचार झालाय हे स्पष्ट होतंय. त्याची नोंद करा, ती आवश्यक आहे.
पुराव्यामध्ये याची दखल घेणं किती महत्त्वाचं आहे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाहीये. त्यानंतर थोडीफार कुरबुर करत डॉक्टरांनी माझी तपासणी केली. माझ्या गालावरची सूज सोडता माझ्या शरीरावर तशा काहीच जखमा नव्हत्या. डॉक्टरांनी तपासणीचे कागद पोलिसांना दिले. इतक्यात वर्षाची आई पोलिसांना म्हणाली, "एक मिनिट, बघू जरा पोलिसांनी काय तक्रार लिहिली आहे ते." ओ, त्यामध्ये त्यांनी शब्दांची फिरवाफिरवी केल्याचं त्यांच्या लक्षात आलं. वर्षाच्या आईने आम्हाला पुन्हा एकदा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रीतसर तक्रार नोंदवण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांनी दिलेले आणि हे पेपर्स घेऊन मी आणि आई पोलिसांबरोबर पुन्हा एकदा पोलीस स्टेशनमध्ये गेलो. आम्ही पोलीस स्टेशनवर येऊन बसलो आहोत. अहो, बराच वेळ झाला, कोणी बोलवायला पुढेच येईना. मग एकाने आईला बाजूला बोलावलं आणि म्हटलं, "मी काय म्हणतो ताई, तुम्ही मांडवली करून टाका ना, अवकाशाला उगाच वाढवताय." मांडवली? आईने ताबडतोब वर्षाच्या आईला फोन करून सांगितलं, "संबंधित अधिकारी कसे टाळाटाळ करतायत, मांडवली करायला सांगतायत." वर्षाची आई तर खूप चिडली. ती स्वतःच पोलीस स्टेशनवर हजर झाली आणि तिने अधिकाऱ्याला सरळच प्रश्न केला, "काय हो, अशा केसमध्ये मांडवली कशी काय होऊ शकते? मी एक वकील आहे, यांची सपोर्ट पर्सन आहे. हे पहा, तुम्ही शब्दांची अशी फिरवाफिरवी करू शकत नाही. रीतसर तक्रार नोंदवा, नाहीतर वरिष्ठांकडे मला तुमची तक्रार करावी लागेल. तुम्ही पोलीस आणि हॉस्पिटल यांच्या व्यवस्थापनात अजिबात मेळ नाहीये. संवेदनशीलता तर नाहीच आहे. अहो, तुमच्या या अशा वागणुकीमुळे अत्याचाराने खचलेली व्यक्ती अधिकच कोसळते, असं नाही वाटत तुम्हाला? कृपा करून लैंगिक अत्याचार झालेल्या पीडित व्यक्तीकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदला. तक्रार करणं हा त्यांचा हक्क आहे आणि त्याची दखल घेणं हे तुमचं कर्तव्यच नाही, तर कायद्याने ते बंधनकारक सुद्धा आहे. हे लक्षात ठेवा. वर्षाच्या आईने स्पष्ट शब्दात पोलिसांची कानउघडणी केली. त्यानंतर त्यांनी FIRची कॉपी बालकल्याण समितीला पाठवली. पण बालकल्याण समितीकडून वर्षाच्या आईला परवानगी मिळालीच होती सपोर्ट पर्सन म्हणून काम करण्याची. मग त्यांनी FIRची एक कॉपी आम्हालाही दिली. वर्षाच्या आईने लगेचच पोलिसांना मनोधैर्य या योजनेचा मला लाभ मिळावा म्हणून अर्ज भरून घ्यायला सांगितलं. हो, माझ्या पुनर्वसनासाठी आर्थिक सहाय्य मिळावं म्हणून. मध्ये काही दिवस गेले. नंतर पोलिसांनी मला मॅजिस्ट्रेटकडे नेलं. तिथे मी, आई आणि मॅजिस्ट्रेट असे आम्ही तिघच होतो. मॅजिस्ट्रेट साहेबांनी मला काय काय झालंय ते पुन्हा एकदा सांग असं म्हटलं. मी शांतपणे सगळं काही आठवून काय झालंय ते पुन्हा एकदा त्यांना सांगितलं. त्यांनी माझं निवेदन एका पाकिटात बंद करून ते पोलिसांना दिलं. तेव्हा वर्षाची आई म्हणाली, "सेक्शन 164 नुसार आता हे पक्क झालंय. आता यात कोणीही फेरफार करू शकणार नाही.
आता पोलिसांना 60 दिवसांचा अवधी दिला जाईल. त्या दरम्यान त्यांना गुन्हेगार सापडला तर ते तुला येऊन भेटतील, तुला काही गुन्हेगारांचे फोटो दाखवतील किंवा प्रत्यक्ष संशयित 4-5 गुन्हेगार तुझ्या समोर उभे करतील. त्यातला नेमका कोण हे तुला ओळखायला सांगतील. तेव्हा घाबरून जायचं नाही. तुला काहीही इजा पोहोचणार नाही, कळलं? हो. मी आणि आईने शांतपणे सगळं ऐकून घेतलं आणि आम्ही घरी परतलो. मी त्या माणसाचा चेहरा आठवण्याचा प्रयत्न करतेय. अनपेक्षितपणे सगळं काही इतकं भराभर घडत गेलं. हो, मला आठवतोय त्याचा चेहरा, अगदी स्पष्टपणे आठवतोय. त्याने जेव्हा मला खाली पाडलं तेव्हा त्याचा चेहरा माझ्या चेहऱ्याच्या अगदी जवळ आला होता. त्याच्या बोटातली ती अंगठी. मी ओरडत होते म्हणून माझं तोंड दाबण्यासाठी त्याने हात पुढे केला आणि मी लागलेच तोंड फिरवलं. त्याची ती अंगठी माझ्या गालावर जोरात घासली गेली. खूप वेदना झाल्या. त्याच्या समोरच्या 2 दातांमधली ती फट. हो हो, मी ओळखेन त्याला, मी ओळखेन त्याला, मी नक्की ओळखेन, मी नक्की ओळखेन त्याला, मी नक्की. आई, बिचारी माझी आई. बाबा इथे नसल्यामुळे तिची खूप फरफट होतीये. ते आम्हाला फोनवरून धीर देतायत, पण यापूर्वी हॉस्पिटल, कोर्ट किंवा पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची तिच्यावर कधीच वेळ आली नसेल. पण आता माझ्यामुळे झालं हे सगळं. पण का माझ्याच बाबतीत घडलं हे सगळं? का? मी वर्षाच्या आईला सुद्धा विचारलं, तेव्हा त्या म्हणाल्या, अगं, कित्येक जणांच्या बाबतीत हे असं घडत असतं आणि फक्त मुलींच्याच बाबतीत नाही तर मुलांच्या बाबतीतही घडू शकतं. बऱ्याचदा तर जवळचा नातेवाईक किंवा फॅमिली फ्रेंड असतो, त्यामुळे ते फक्त सहन करतात. पुढे येऊन आवाज उठवायला, तक्रार करायला घाबरतात. पण तू पुढे आलीस. तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. तू स्वतःला अजिबात अपराधी वगैरे समजू नकोस. झाल्या प्रकारात तुझी काही चूक नाहीये, चूक त्या माणसाची आहे. आपल्यावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाल्यानंतर सुद्धा गप्प बसणं म्हणजे त्या गुन्हेगाराला मोकाट सोडल्यासारखं आहे. त्याला योग्य ते शासन नको व्हायला, त्याच्या गुन्ह्याला आळा नको बसायला. आणि आता तर पॉक्सो सारखा कायदा मुलांच्या संरक्षणासाठी राबवला जातोय. बालकांवर होणाऱ्या लैंगिक शोषणाविरोधी कायदा. बालक? पण मी कुठे बालक आहे? पोलीस म्हणत होते 12 वर्षाच्या आतली बालक.
मी 16 वर्षाची आहे. अगं, 18 वर्षाच्या आतली कोणतीही व्यक्ती बालकच असते, तसा कायदा आहे. बऱ्याच जणांना याबद्दल माहितीच नसतं. मावशी, तुम्ही नसतात तर हे सगळं मला कोणी समजावलं असतं? अगं, ज्यांचे आई बाबा किंवा कुटुंबातली मंडळी सक्षम नसतात त्यांच्यासाठी बालकल्याण समिती आहे ना. ते तुमच्या मदतीला धावून येतात. गरज पडल्यास पीडित व्यक्तीला वसतिगृहात ठेवतात आणि समितीचे सदस्य सतत त्यांच्या संपर्कात असतात. हॉस्पिटलमध्ये, कोर्टात किंवा पोलीस स्टेशनमध्ये जाताना पीडित व्यक्तीबरोबर सपोर्ट पर्सन असतो, जशी मी तुमच्या बरोबर असते. हो. माझ्यावर शारीरिक खूप नाही, पण मानसिक खोलवर परिणाम झाला होता. मी काही काळ सुन्न मनस्थितीत होते. घरात बसून कागदाच्या आकृत्या कापत बसायचे, मग त्या चुरगाळून फेकून द्यायचे. तासनतास हेच करत बसायचे. रात्री दचकून उठायचे, मोठमोठ्याने ओरडायचे. अभ्यासातही लक्ष लागत नव्हतं. मग बाबा आले. त्यांनी मला काउन्सिलरकडे घेऊन जायचं ठरवलं. वर्षाची आई आम्हाला काउन्सिलरकडे घेऊन गेली. मी त्यांच्याकडे बऱ्याचदा गेले. त्यांच्याशी बोलून बोलून माझ्या मनावरचं दडपण कमी झालं. मग बाबा परत गेले. मी हळूहळू पूर्ववत झाले. मी पुन्हा शाळेत जायला लागले. सुरुवातीला आई यायची मला सोडायला न्यायला. मग वर्षाच्या आईने वर्षाला पाठवलं माझ्या सोबतीला. आम्ही दोघे मिळून शाळेत जायचो. माझ्या जाण्याच्या रस्त्यावर त्या ठिकाणी आलं की माझी छाती धडधडायला लागायची. मग वर्षाच्या आईने आम्हाला दुसऱ्या रस्त्याने जाण्याचं सुचवलं. रस्ता थोडा लांबचा होता, पण रहदारीचा होता. माझ्या आठवणी विसरायला त्याची खूप मदत झाली. हळूहळू मनातली भीती सुद्धा कमी झाली आणि अभ्यासातही लक्ष लागायला लागलं. एक दिवस अचानक साध्या वेशातले पोलीस घरी आले. त्यांनी मला काही गुन्हेगारांचे फोटो दाखवले. मी वर्णन केल्याप्रमाणे दिसणाऱ्या 5-6 जणांचे फोटो होते. पण मी त्याला बरोबर ओळखलं आणि पोलिसांना सांगितलं, हाच तो, माझ्यावर अत्याचार करणारा, माझा पाठलाग करणारा हाच आहे. वर्षाच्या आईने सांगितल्याप्रमाणे न घाबरता मी पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी त्याची नोंद केली आणि म्हणाले, आता तुम्हाला कोर्टात यावं लागेल. तुमची केस उभी राहिली की मी तुम्हाला कळवतो. कोर्ट? कोर्ट म्हटल्यावर माझ्या छातीत एकदम धडकीच भरली. मी टीव्हीवरच्या कार्यक्रमांमध्ये कोर्ट आणि त्याचं कामकाज कसं चालतं हे पाहिलं होतं. बापरे, म्हणजे तिथे तो गुन्हेगार पुन्हा मला दिसणार. मला साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभं केलं जाणार. काय काय झालंय ते सगळं सविस्तर सगळ्यांसमोर सांगावं लागणार.
तिथे पोलीस असणार, वकील असणार, इतर अनेक गुन्हेगार असणार. नाही नाही, आई 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 मला कोर्टात नाही जायचं ग. बस झालं, आपण थांबवूयात आता हे सगळं. आई आई मला नाही सहन होते ग आता. बस झालं ना. मी आईच्या कुशीत चिरले आणि पुन्हा एकदा रडायला लागले. थोडं शांत झाल्यानंतर आईने माझी समजूत काढली. म्हणाली, अगं एवढी धीट मुलगी तू, पोलिसात जाऊन तक्रार करूया म्हणून तूच मला घेऊन गेलीस ना. आत्तापर्यंत धैर्याने सगळ्या व्यवस्थांमधून इथपर्यंत आलीयस. तुला न्याय मिळावा म्हणून धडपडतीयस. मग असं रडून कसं चालेल? आपल्याला हा लढा शेवटपर्यंत लढलाच पाहिजे. असा मध्येच नाही सोडता येणार. आणि तुला मार्गदर्शन करणारी वर्षाची आई आहे ना. तू कशाला घाबरतेस? हो. कोण आहे? कोण आहे तिकडे? कोण आहे? आमच्यावर सतत कोणीतरी पाळत ठेवू नये असं वाटत होतं. मधल्या काळात आईला धमकी वजा फोनही येऊन गेले. आम्ही हे सगळं वर्षाच्या आईच्या कानावर घातलं. तेव्हा त्या म्हणाल्या, हे असं सगळं होतच राहणार आहे. तुम्हाला काय वाटतं, तो गुन्हेगार गप्प बसलाय? न्यायाधीश महाशयांनी त्याला कितीतरी वेळा कोर्टात बोलावलं, पण दरवेळी विविध क्लुप्त्या काढून तो प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करतोय. त्याचे वकील कोर्टात त्याची केस लढवतायत. त्यांनी पोलिसांवरही दबाव आणण्याचा प्रयत्न केलाय. पण सुदैवाने न्यायाधीश महाशय खूपच सुजाण आणि सेन्सिबल आहेत. पण आता तुम्ही डगमगून जाऊ नका. आपल्याला पॉक्सो या कायद्याच्या मदतीने शेवटपर्यंत लढायचंय. मग त्यासाठी वर्ष, 2 वर्ष किंवा 5 वर्षही लागतील. पण आता मागे फिरायचं नाही. मी वर्षाच्या आईला म्हटलं, मावशी मी तुम्हाला खूप त्रास देतेय ना. पण खरं सांगू, तुमच्यामुळे मला मानसिक बळ मिळतंय. माझे आई बाबा पण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. म्हणूनच मला हा लढा शेवटपर्यंत लढावा असंच वाटतंय. माझ्यासारख्या इतर कुणावरही अशी वेळ येऊ नये असं मला खरंच मनापासून वाटतं. हो, मीच. महिन्याभरानंतर साध्या वेशातले पोलीस पुन्हा एकदा घरी आले. म्हणाले, तुमची केस उभी राहिलीये, तेव्हा उद्या तुम्हाला कोर्टात यावं लागेल. बरोबर विश्वासातल्या व्यक्तीला सोबत घेऊ शकता. हां? बरं. दुसऱ्या दिवशी मी आणि आई महिला पोलीस कॉन्स्टेबल बरोबर कोर्टात आलो. टीव्ही सिनेमातलं कोर्ट पाहून मी जे चित्र उभं केलं होतं तसंही ते काहीच नव्हतं. त्यामुळे माझ्या मनावरचं दडपण कमी झालं. इथे बालकांसाठी एक विशेष कोर्ट होतं. न्यायाधीश महाशय अगदी साध्या वेशात होते. ते मला म्हणाले, आता तुझी इन कॅमेरा साक्ष होईल. इन कॅमेरा म्हणजे? मी घाबरू नकोस, कॅमेरा वगैरे काहीही नसेल. एका बंदिस्त खोलीत साक्ष होईल.
तिथे तुला गुन्हेगार दिसणार सुद्धा नाही. हं? असं म्हणून त्यांनी आम्हाला एका छोट्या खोलीत नेलं. त्यांनी अत्यंत सहानुभूतीने माझी चौकशी केली. काय काय झालं ते विचारलं. मी दिलेल्या पाकिटातलं निवेदन ते त्यांनी वाचलं होतं. मी तसंच सगळं आठवून त्यांना खरं खरं सांगितलं. न्यायाधीश महाशयांच्या या संवेदनशील वागणुकीमुळे मला मानसिक आधार मिळाला. खूप शांत वाटलं. त्यानंतर होता प्रतीक्षेचा काळ. वर्ष, 2 वर्ष किंवा 5 वर्षही लागणार होती निकालपत्र जाहीर व्हायला. मी 10वी पास होऊन कॉलेजला जायला लागले होते. आता मी मोठी झाले होते, जबाबदार झाले होते. काउन्सिलिंगमुळे मनावरचं दडपण, मनातली भीती बऱ्यापैकी कमी झाली होती. त्यानंतर मला पुन्हा एकदा कोर्टात बोलावलं गेलं. न्यायाधीश महाशयांना ज्या काही त्रुटी आढळल्या त्याचं त्यांनी निराकरण केलं. मग मात्र मला कोर्टात बोलावलं गेलं नाही. सरकारी वकील माझ्या वतीने कोर्टात केस लढवत होते. वर्षाची आई सुद्धा हजर असायची कोर्टात. पॉक्सो कायद्यानुसार माझ्या नावाचा जाहीरपणे कुठेही उल्लेख केला जात नव्हता. 1.5-2 वर्ष झाली असतील. एक दिवस वर्षाच्या आईचा फोन आला. निकालाचा दिवस नक्की झालाय. मी किंवा आई आम्ही कोणीही कोर्टात गेलो नाही. पण त्या दिवशी सरकारी वकील आणि वर्षाच्या आईने केस जिंकल्याचं कळवलं. काय? निकाल निकाल आमच्या बाजूने लागला? खरंच? माझा तर विश्वासच बसत नाहीये. आई आई अगं ऐकलंस का? निकाल आपल्या बाजूने लागला. तू तू बाबांना फोन कर आणि त्यांना आत्ताच्या आत्ता कळव. आई आई तुझी खूप फरफट झाली ना ग. खूप त्रास झाला ना तुला माझ्यामुळे. पण आई आपण केस जिंकलो. मी आईला घट्ट मिठी मारली आणि हमसा हमशी रडायला लागले. आईच्या डोळ्यातूनही अश्रुधारा वाहत होत्या. पण यावेळेस ते आनंदाश्रू होते. मग वर्षाची आई निकालपत्र घेऊन आम्हाला भेटायला आली. म्हणाली, अभिनंदन अभया, तू तुझं नाव खरं करून दाखवलंयस. गुन्हेगाराला 5 वर्षाची शिक्षा आणि 1 लाख रुपये दंड झालाय. यापुढे असा गुन्हा करण्याआधी माणसं जरा विचार करतील. थँक्यू. थँक्यू मावशी. थँक्यू. आज मला हा जो न्याय मिळालाय त्याचा खरंच खूप खूप आनंद झालाय. सुरुवातीच्या विविध व्यवस्थांमधून मला जी वागणूक मिळाली त्यामुळे खरं तर मी खूप निराश झाले होते. असह्य झालं होतं सगळं. मी आईला कितीतरी वेळा म्हटलं सुद्धा की बास झालं, थांबवूयात आता आपण हे सगळं. पण वर्षाची आई, न्याय व्यवस्था, माझे आई बाबा यांनी मला जी सहानुभूती दाखवली त्यामुळे खरं तर मी सावरले. नाहीतर मी सुद्धा इतर पीडितांप्रमाणे मागे फिरले असते. माझा हा प्रवास इथेच संपला असं मी मानत नाही.
खरं तर आत्ता तो सुरू झालाय. माझ्यासारख्या इतर कुणावरही अशी वेळ येऊ नये म्हणून मी प्रयत्न करतेय. माझ्या शाळेपासून कॉलेजपासूनच मी सुरुवात केलीये. मी माझा अनुभव उघडपणे सगळ्यांना सांगते आणि हेही सांगते की ऑनलाईन सुद्धा लैंगिक अत्याचार होऊ शकतो. 2012 मध्ये अस्तित्वात आलेला पॉक्सो, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस, हा कायदा काय आहे याची ओळख मी सगळ्यांना करून देते. सगळे म्हणतात पॉक्सोमुळे तुला न्याय मिळाला, पॉक्सोमुळे तुला न्याय मिळाला. खरंच मला न्याय मिळाला. गुन्हेगाराला शिक्षा मिळाली म्हणजे मला न्याय मिळाला. हा, प्रचलित अर्थाने मला न्याय मिळाला, पण तो पूर्णत्वाने मिळाला असं मी मानत नाही. मी जे सहन केलंय, जे भोगलंय, ते कसं भरून निघणार? ती खोलवर झालेली जखम आयुष्यभर माझ्या मनात भळभळत राहणार आहे. नुसती त्या प्रसंगाची आठवण जरी झाली तरी शरीर तापतं, जीवाचा थरकाप होतो, मन अस्वस्थ होतं, विचार सैर बहिर होतात. नाही पण मी यातून बाहेर पडणार आहे. माझ्या आयुष्यात घडलेला तो एक अपघात होता असं म्हणून मी ते विसरण्याचा प्रयत्न करतेय. मला माझं भविष्य दुःखी नाही घडवायचं. पण तरीही मी तुम्हाला सांगेन, तुम्ही आणि तुम्ही सुद्धा, आपण सगळ्यांनीच समाजातली ही किळसवाणी प्रवृत्ती कायमची नष्ट केली पाहिजे. तरच माझ्यासारख्या लाखो अभयांना सर्वार्थानं न्याय मिळाल्यासारखं होईल. बघा, पटतंय का तुम्हाला मी काय म्हणतेय ते? विचार करा. पॉक्सो हा कायदा 2012 साली अस्तित्वात आला. त्यापूर्वी पॉक्सोसारखा कायदा नव्हता. आपल्यापैकी कुणालाच याच्याबद्दल फारशी माहिती नव्हती. प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस हा पॉक्सो कायदा म्हणजेच बाललैंगिक शोषण झाल्यानंतर त्यांचं संरक्षण करणारा हा कायदा आहे. आपल्यापैकी हे कुणाला माहीत नव्हतं. 2000 साली मी वाटेवरती काचा ग हे बाललैंगिक शोषणावर नाटक केलं तेव्हा आम्ही मुलांना, पालकांना जागृत केलं होतं की लैंगिक शोषण म्हणजे काय, ते झालं तर काय करायचं, ते होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची, हे आम्ही सांगत आलो. पण तेव्हा असं लक्षात आलं की हे सगळं आम्ही बालकांना आणि पालकांना जागृत करतो, पण गुन्हेगाराचं काय? गुन्हेगार गुन्हे करतच राहतो, त्याला पण योग्य शिक्षा मिळालीच पाहिजे.
तर हा जो पॉक्सो कायदा आहे त्याच्यामुळे खूप फरक पडला. सुरुवातीला हा कायदा जरा बोजड होता, पण हळूहळू त्याच्यामध्ये खूप सुधारणा होत गेली आणि आता तो मुलांसाठी खरोखरच उपयुक्त असा कायदा आहे. या पॉक्सो कायद्यामध्ये खूप बदल झाले. बालस्नेही कोर्ट ही कल्पना आली, संकल्पना अस्तित्वात आली. बालस्नेही म्हणजे या कोर्टामध्ये कोर्टासारखं रूप नसतं, एरवी कोर्ट आपण बघतो तसं. तर ही एक साधी खोली असते. कधी-कधी तिथे खेळणी आणि पुस्तकंसुद्धा असतात आणि न्यायाधीश जे असतात ते साध्या वेशात असतात. ते न्यायाधीशाच्या वेशात नसतात. त्यामुळे मुलांवर कुठचंही दडपण येत नाही. त्याचबरोबर गुन्हेगार हा पीडित व्यक्तीला दिसत नाही. तो पडद्याच्या मागे असतो, भिंतीच्या मागे असतो किंवा दुसऱ्या खोलीत असतो आणि त्यामुळे एक प्रकारचा दबाव जो येतो पीडित व्यक्तीवर तो येत नाही. ते मोकळेपणाने बोलायला लागतात. आणखीन एक याच्यामध्ये असं आहे की सरकारी वकील असतील तर ते डायरेक्ट थेट असे प्रश्न पीडित व्यक्तीला विचारू शकत नाहीत. तर प्रश्नांची एक यादी ते न्यायाधीशांकडे देतात. न्यायाधीश ते बघतात आणि त्यातले योग्य ते प्रश्नच ते पीडित व्यक्तीला विचारतात, जेणेकरून पीडित व्यक्ती दुखावली जाऊ नये. तर अशा तऱ्हेने हे बालस्नेही कोर्ट कुठे कुठे निघालेलं आहे. त्याचबरोबर बालस्नेही पोलीस स्टेशन्स पण आले आहेत. अलीकडेच पुण्यामध्ये असं एक बालस्नेही पोलीस स्टेशन आलं आहे. त्यामुळे काय होतं की मुलांच्या मनात किंवा पीडित व्यक्ती जी मुलं असतील, मी परत परत मुलं म्हणते, मुलं म्हणजे 18 वर्षाखालची बालकं, तसा कायदाच आहे. ही बालकं असतात. तर त्यांच्यावर काहीही जर असं शोषण त्यांचं होत असेल तर त्यांना पोलिसांकडे जायला भय वाटत नाही. ते मोकळेपणाने त्यांच्याशी बोलतात आणि अशी बालस्नेही पोलीस स्टेशनसुद्धा खूप निघालेली आहेत. अजून निघतीलही. त्यानंतर वैद्यकीय अभ्यासक्रमात सुद्धा बदल झालेला आहे. पूर्वी कसं होतं की जे तपासणीचे काही प्रकार होते ते आता बदलले आहेत. ते अधिक तरल झालेले आहेत, सहानुभूतीपूर्वक झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा बदल झालेला आहे. तर आता तुम्हाला असं वाटेल, पूर्वी असं वाटायचं सगळ्यांना की नको बाबा हे पोलीस आणि कोर्ट आणि हॉस्पिटल नको, कोण डोक्याला ताप करणार. तर आता तशी परिस्थिती नाही आहे. सगळ्यांचंच ओरिएंटेशन झालेलं आहे, त्यांचे कार्यशाळा घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये खूप बदल झाले आहेत आणि त्यामुळे लैंगिक शोषण झालेल्या व्यक्तींनी, त्यांच्या पालकांनी त्यांना घेऊन बरोबर पुढे आलं पाहिजे, तक्रार केली पाहिजे, नोंद केली पाहिजे, तरच गुन्हेगाराला योग्य ती शिक्षा मिळू शकते. असा हा पॉक्सो कायदा आहे आणि त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांना सांगतो आहोत की तुम्ही या कायद्याचा उपयोग करा. याच्यामध्ये मनोधैर्य योजना म्हणून जी आहे त्याच्यामधून पीडित व्यक्तीला अर्थसहाय्य मिळू शकतं. हे अर्थसहाय्य एवढ्याचसाठी असतं की जर तुमच्यावर परिणाम झाला असेल आणि तुम्हाला समुपदेशकाकडे जावं लागलं असेल किंवा शारीरिक परिणाम झाला असेल तर तुम्हाला डॉक्टरांकडे जावं लागलं तर त्याच्यासाठी तुम्हाला अर्थसहाय्य या मनोधैर्य योजनेतून मिळत असतं आणि तेही त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता हे लक्षात ठेवा. पालकांनी जागृत असायला पाहिजे. आपल्याला त्रास होतो म्हणून नको ह्या गोष्टी असं न म्हणता किंवा बऱ्याचदा असं काय होतं की शोषण करणारी व्यक्ती ही जवळचा नातेवाईक किंवा कुटुंबातली एखादी व्यक्ती असते आणि त्यामुळे पालकांना असं वाटतं नको बाबा आपले संबंध बिघडतील त्यामुळे न बोललेलं बरं असं म्हणून ते मुलांनाच गप्प करतात. तर त्यांना ह्याची कल्पना नसावी की याचा मुलांच्या मनावर किती खोलवर परिणाम होतो. इतका खोलवर परिणाम होतो की त्यांचं वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त होतं, उर्वरित आयुष्य उद्ध्वस्त होतं आणि म्हणून याच्यावर काहीतरी ठोस ॲक्शन घेणं फार महत्त्वाचं असतं. तक्रार करणं, नोंद करणं, त्याची पोलिसांमध्ये जाणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि दुसरा एक गैरसमज असा असतो की आपल्यावर मुलांवर शोषण झाल्यानंतर लगेचच जाऊन तक्रार करायची. तर असं नाही. काही दिवसांनी जरी जाऊन तुम्ही तक्रार केली तरी त्याची नोंद होते आणि त्याच्यावर ॲक्शन घेतली जाते. तर कृपया माझं पुन्हा पुन्हा हेच सांगणं आहे की तुम्ही या पॉक्सो कायद्याचा 18 वर्षाखालच्या सर्व व्यक्तींनी, मुलं मुली कोणी असतील त्यांच्यावर जर लैंगिक
अत्याचार होत असतील, बलात्कार नाही अत्याचार, मग ते काहीही असू शकतात, तुमच्या शरीराला स्पर्श करणं असू शकतं, तुम्हाला जवळ घेणं जे तुम्हाला आवडत नाही, हे सगळे अत्याचाराचेच प्रकार आहेत. तर त्याच्याविरुद्ध जरूर जरूर तुम्ही आवाज उठवायला पाहिजे. आता तर नवीन शक्ती कायदा आला आहे, त्याच्याबद्दलही तुम्हाला माहीत असेल. हा कायदा बालक आणि महिला यांच्यासाठी आहे. त्यांच्यावर जर काही अत्याचार झाले, उदाहरणार्थ बलात्कार झाला किंवा त्यांच्यावर ॲसिडचा अटॅक झाला किंवा ऑनलाईनसुद्धा तुमच्यावर जर गैर असे वाक्य बोलली गेले, गैर माहिती दिली गेली, तर तोही एक महत्त्वाचा गुन्हा आहे आणि त्याच्यासाठी फार मोठी शिक्षा आहे. 10,00,000 रुपये त्याच्यासाठी दंड आहे आणि कदाचित मृत्यूदंडाची सुद्धा शिक्षा होऊ शकते. तर हा आत्ता अलीकडे आलेला आहे, त्याच्यावरही सुद्धा बरेच काम चालू आहे. पण पॉक्सो हा कायदा मुलांसाठी आहे. मुलं बोलू शकत नाही, मुलांना आवाज देणं हे पालकांचं कर्तव्य आहे असं मला वाटतं. आतापर्यंत मी तुमच्याशी जे काही बोलले ते सगळं या अभया नाटकातनं आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, निश्चितपणे तुम्हाला काहीतरी नवीन माहिती मिळेल आणि लढण्याचं बळ तुमच्यामध्ये येईल. ते बळ येण्यासाठी म्हणूनच आम्ही हे नाटक केलेलं आहे. पालक आणि बालक सगळ्यांनी हे लक्षात घ्या आणि गुन्ह्याची जरूर जरूर नोंद करा. लैंगिक शोषण झाला, अत्याचार झालं तर गप्प बसू नका, पुढे या आणि तक्रार करा. तुम्हाला नक्की पॉक्सो कायद्यामुळे मदत मिळेल. धन्यवाद.